पुण्यातील काल झालेल्या राड्या प्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल, जमाव गोळा करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यासारख्या आरोपांखाली पोलिसांची कारवाई। पुतळा कोसळल्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्याच्या संयुक्त समितीचे आदेश, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय, नवीन पुतळा उभारण्यासाठीही तज्ज्ञांची समिती स्थापन करणार। मालवण घटनेच्या निषेधार्थ अजित पवार गटाचं मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी मूक आंदोलन, तर बीडमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांचा दही धपाट्यावर ताव। पुण्यात ठाकरे गटाचं सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको, नारायण राणे, नितेश राणेंच्या अटकेची तर फडणवीसांच्या राजीनाम्याचीही मागणी। खुलेआम पोलिसांना धमक्या देणाऱ्यांना फडणवीस पाठीशी घालतात। कालच्या घटनेवरती गृहमंत्र्यांनी काय केलं, संजय राऊतांचा संतप्त सवाल, तर अजित पवारांनी आंदोलन करण्यापेक्षा राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। बदलापूर आंदोलन प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केसरकरांना समज दिल्याची माहिती, वक्तव्य सांभाळून करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला, शिक्षण विभागाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त। कुख्यात गुंड गजा मारणेकडून दहीहंडी उत्सवात चंद्रकांत पाटलांचा सत्कार, लोकप्रतिनिधींकडूनच गुंडांना आश्रय मिळत असल्याची चर्चा। पूजा खेडकर प्रकरणात पोलिसांनी वाढवून मागितला वेळ, यूपीएससीच्या दाव्यात तथ्य नसल्याचा पूजा खेडकरचा दावा, दिल्ली हायकोर्टाकडून 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा। बीकेसीत सलग दुसऱ्या दिवशीही ट्रॅफिक जाम, 2-2 तास मुंबईकर अडकले, ऑफिसात पोहोचायला उशीर। मुंबईच्या दादरमधील व्यापारी पेठेचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्यापारी पेठेमध्ये शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती। धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही, ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं, मग मला का टाळतात असा सवाल, मंत्री विजयकुमार गावित यांनी आठवडाभरात उत्तर द्यावं अशी मागणी।